नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नीतिमत्तेचा सूर्य तळपत असताना धर्माच्या पावन सावलीमध्ये लपून बसलेल्या एका यमदूताला आडगाव पोलिसांनी वेड्या ठोकल्या। शस्त्रास्त्रांच्या अवैध व्यापारावर कडक नजर ठेवून असलेल्या आडगाव पोलिसांनी एका मोठ्या कामगिरीमध्ये रेकॉर्डवरील आरोपीला बेकायदेशीर पिस्तुलासह गजाआड केलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने ही धाडसी कारवाई केली आहे। काही दिवसांपासून गुप्त माहितीच्या आधारे पोलीस सूरज कांतीलाल वर्मा वय वर्ष 24 राहणार फ्लॅट नंबर 7 याच्यावर लक्ष ठेवून होते। श्री जनार्दन स्वामी मंदिराच्या पावन परिसरामध्ये एका वटवृक्षाच्या सावलीमध्ये लपून हा संशयित व्यक्ती काहीतरी कुकृत्य करण्याच्या तयारीत असल्याचं पोलिसांना समजलं। 30 सप्टेंबर रोजी दुपारी 3:45 वाजेच्या सुमारास जणू काळाची पावलं ओळखून पोलिसांनी त्याला वेढा घातला। त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीचा एक लोखंडी धातूचा देशी बनावटीचा पिस्तूल, एक मॅगझिन आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आला। या काळ रात्रीच्या दूतावर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस हवालदार देवराम सुरंजे यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। ही धाडसी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल गोंडे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, देवराम सुरंजे, दादासाहेब वाघ, निलेश काटकर, पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, निखिल वाकचौरे, सचिन बाहीकर, अमोल देशमुख, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्चाव, महिला पोलीस अंमलदार वैशाली महाले यांच्या अथक परिश्रमाचं फळ आहे। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।